लंबूची जोडी अभिषेक देवळे त्या सोबतीला ऋग्वेद. जबरदस्त फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो उद्या फायनल खेळण्यासाठी येईल. पहिली ओव्हर घेऊन धीरज. बॉलिंगसाठी धीरज. स्ट्राईक एंडला अभिषेक देवळे. धीरजचा पहिला बॉल सामना करेल अभिषेक देवळे. पहिल्या बॉलवर मात्र हलक्या हाताने सिंगल केला गेला. अभिषेकला पण माहिती की एक चांगला स्कोर उभा करावा लागेल. समोर देखील एक बलाढ्य संघ आहे. धीरज चौहान एक शांत आणि संयमी खेळाडू आहे. स्ट्राईक एंडला ऋग्वेद जाधव. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघ 2-2 मॅच जिंकून आले आहेत. कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाईल? या बॉलवर स्वीप खेळले गेले. बॉल मात्र निघून जाईल. 4 रनसाठी एक जबरदस्त टायमिंग केलं ऋग्वेदने. आता झालेल्या लोटे चषकामध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला अभिषेकने. नक्कीच ऋग्वेदची मला एका मॅचची बॅटिंग आवडली. जबरदस्त बॅटिंग. 1-4 ची प्रॉपर बॅटिंग पाहिली गेली. अनुभव आहे ऋग्वेदकडे पण. 5 रन्स आले धाव फलकावरती. पहिल्या बॉलवर सिंगल आला, त्यानंतर 4 आलाय. स्टार्ट चांगली गेली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर वियंग पॅकर माझगाव. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर खेळले गेलेत आणि अखिल तिकडे होते. जम्प केलं अखिलने. एक सिंगल रन मिळेल. मॅच कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये एक बाउंड्री आल्यानंतर 7 धावा झाल्यात धाव फलकावरती. आजचा पहिला दिवस आहे. 1 लाखाचं प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आकर्षक ट्रॉफीज आपण पाहू शकतो. इकडे देखील आपण पाहिलं तर रन सिंगल मिळेल. आठ धावा झाले धाव फलकावरती. पहिली ओव्हर एक बाउंड्री येऊन सुद्धा चांगली कोणाने बॉलिंग केली आहे धीरजने. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर बघता बघता इकडे समाप्त झाले. रन्स आलेत 9 रन्स झाले धाव फलकावरती. 5 सिंगल एक बाउंड्री आली आहे. अंडरआर्म क्रिकेटचं एक आयुष्य आपल्याला पाहायला मिळते. 1 लाखाचं पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा. बॉलिंगसाठी आकाश गुराव येतात बल्ले. स्ट्राईक अभिषेक 40-45 पर्यंत स्कोर घेऊन जाणं गरजेचं आहे. वियंग पॅकर माझगाव तिथपर्यंत मॅचला मात्र घेऊन जावं लागेल. बॉलिंगसाठी आकाश गुराव बल्ले. मॅन इन फॉर्म सध्याच्या घडीला चर्चेत आहेत आणि टॉर्फ क्रिकेट, मातीतला क्रिकेट, अंडरआर्म, ओव्हरआर्म चांगलं क्रिकेट खेळले आहेत. आपल्या गावासाठी पण एक चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत. आकाश गुराव बल्ली. या बॉलवर खूप चांगला बॉल अडवला. वेल स्टॉप. कीपरचं मी कौतुक करेल. 5+1 2 रन्स मात्र तिकडे मिळेल, परंतु कीपरने काय एफर्ट्स दिले. अकरा धावा झाले धाव फलकावरती. स्ट्राईकला ऋग्वेद जाधव आहेत. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला, मात्र तिकडे एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करावा लागेल आकाशला. सेमीफायनलची मॅच आहे, त्यामुळे सेमीफायनलची मॅच सेमीफायनल प्रमाणे खेळणं गरजेचं आहे.
इकडे देखील ठरवून खेळले अभिषेक, त्यामुळे थोडं बॉल थांबून आला. येईल आपण पाहतो डॉट बॉल करून चालणार नाही. स्कोर बरोबर मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंगला अभिषेक देवळे. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा तिकडे व्हाईट बॉल. आकाशचे एक्स्ट्रा रन्स मात्र थोडेफार की फॅक्टर ठरतील का या ग्राउंडवर? म्हणजे 35-40 पण ग्राउंडवर स्कोर फायटेबल आहे. इकडे देखील पुन्हा एकदा कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू तिकडे क्विक पोहोचले. ऋतिकने एफर्ट दिले परंतु एक सिंगल रन मिळेल. या बॉल देखील अडो बॅटने खेळले गेले आणि बॉल तिकडे मात्र रन मिळतील 4. ऋग्वेद जाधव, जबरदस्त जाधव, ऋग्वेद जाधव. प्रॉपर स्वीप खेळले गेले तर ऋग्वेदला माहिती आहे की रन्स करू तेवढे कमी आहे, कारण की समोर पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आकाश गुरव आहे, ऋतिक आहे, चांगली बॅटिंग लाईनअप त्यांची पण आहे. 19 रन झाले धावफलकावरती. प्रॉपर स्वीप खेळले गेले आणि 19 धावा झाले धावफलकावरती. या बॉल देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला आहे. खेळाडू आहेत तिकडे रोहित, एक सिंगल रन मिळेल. 20 रन झालेत. स्कोर तर बरोबर चालू आहे. विदाऊट लॉस 20 रनची एक चांगली पार्टनरशिप दोघांची. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेले आणि पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 9+4. वाह, अभिषेक देवळेने मात्र आडव्या बॅटने जबरदस्त टायमिंग केलं गेलं. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना 4 रन तिकडे मिळतात. म्हणजे एकूण 5 रनने 25. वेल बॅटिंग. या ओव्हरमध्ये ग्राफ पूर्णपणे वरती गेला आहे आणि 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे बघता बघता समाप्त झालाय. तब्बल स्कोर झाला 25. 25 रन झालेत. बॉलिंगसाठी प्रणय मोरे येतात. पहिल्याच बॉलवरती प्रणयचं पण स्वागत केले चौकाराने. वाह, काय बॅटिंग करतो ऋग्वेद जाधव. शॉट ऑफ द डे. अगदी बसले, पडले, धडपडले, उठले आणि बाउंड्री मारली. ऋग्वेद जाधव. प्रॉपर टायमिंग केलं गेलं. पाहू शकतो रिप्ले. थोडं पाय स्किड झाला होता त्यांचा, पण बॅटवर बॉल प्रॉपर आला, त्यामुळे 4 रन. या बॉलवर वन्स अगेन गॅप मध्ये बॉल पडतो. रोहित सकट तिकडे होते. जबरदस्त बॉल अडवला रोहितने. तब्बल 30 रन झाले धावफलकावरती. वेल बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग केली गेली दोन्ही बॅटरने. ओपनिंग 7 बॉल 8 अभिषेक आणि 8 बॉल 17 ऋग्वेद. क्लासिकल बॅटिंग. तिसरी ओव्हर चालू आहे. प्रणय मोरेला पण माहिती आहे की मॅच मध्ये थोडा आपल्याला कमबॅक करावा लागेल. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मात्र खेळाडू होते आणि
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा प्रणय स्ट्राईक एंडला. ऋग्वेद यावर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू आहे डीप मध्ये. या बॉलवर स्टेपआउट खेळायचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉल आहे. 33 रन झाले धाव फलकावरती. 25 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाऊ शकतात. दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे. शेवटची ओव्हर अजूनही बाकी आहे. केवळ बॅटिंग अभिषेक आणि ऋग्वेद. या बॉलवर स्टेपआउट झाले. आकाशकडून पुन्हा एकदा चुकी होते तिकडे आणि डॉट बॉल. आकाश गुराव थोडे नाराज आहे स्वतःवरती. अभिषेकने स्माइल केली. थोडे वाचले ते. 33 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर चुकी झाली. पुन्हा एकदा आकाशच्या हातातून बॉल निसटला होता पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल अभिषेकला. गुड बॉलिंग प्रणय. पहिल्या बॉलवर बाउंड्री होऊन सुद्धा प्रणयने चांगली बॉलिंग केली. शेवटच्या बॉलवर विकेट येते. 33 रन झालेत. पहिली विकेट आली आहे. 10 बॉल नाव अभिषेकने बॅटिंग केली आहे. शेवटची ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी केसर सोनार येत आहेत. 33 न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. खूप महत्वाची मॅच असणार आहे आणि खूप महत्वाची ओव्हर आहे. पहिला बॉल समोर खेळले गेले. फटका थोडा फसताना पाहिला गेला परंतु वन बाउन्स. सिंगल रन तिकडे मिळेल. 34 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर फ्लिक केले गेले. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अखिल तिकडे पोहोचतात. एक सिंगल रन मिळेल. 35. ग्राफ थोडाफार मात्र इथे थांबवताना पाहिला गेला. प्रणयची एक चांगली ओव्हर आली. आता मात्र केसर पण एक चांगला स्पेल टाकतायत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा (36) 36 रन झाले धाव फलकावरती. थोडीशी मिसफील्ड आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ग्राफ थोडाफार शांत होताना पाहिला गेला आहे. गुड बॉलिंग केसर सोनार. आतापर्यंत इकॉनॉमिक बॉलिंग केली आहे. ऋग्वेदला एक बाउंड्री शोधावी लागेल या ओव्हरमध्ये. ग्राफ थोडाफार आपण पाहिलं तर या बॉलवर देखील ड्राईव्ह केले गेले. रणनीतील 4 वा ऋग्वेद. जबरदस्त बॅटिंग ऋग्वेदची. पूर्ण इनिंग मध्ये लक्षात राहील अशी एक इनिंग पाहिली गेली ऋग्वेदची. वेल बॅटिंग. क्लासिकल बॅटिंग बाय ऋग्वेद. समोर खेळले गेले 4 रनसाठी. यावर देखील खोल टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. एकच रन तिकडे मिळेल. (41 रन झाले धाव फलकावर आणि 42 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता.
लेट्स प्ले 42 धावांचं टार्गेट आहे 24 बॉल मध्ये 42 धावा करायच्यात आकाश आणि त्या सुट्टीला ऋतिक पहिली ओव्हर घेऊन सुभाष 42 धावांची टार्गेट आहे पहिल्याच बॉलवर समोर खेळले गेलेत आणि पहिला बॉल डॉट येतोय 42 करायचे त्यामुळे पहिल्या ओव्हर पासून स्टार्ट देणं गरजेचं असणार आहे या बॉल देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राइकला चान्स घेतला गेला तिकडे आणि सुभाषने मग जबरदस्त पिचिंग केली गेली ऋतिकला पण माहिती की रन चालू ठेवणं गरजेचं आहे वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध अधीर सत्यविनायक कामोटे आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे कोणता संघ फायनल मध्ये जाईल अष्टविनायक मित्र मंडळाचं एक भव्य दिव्य असं आयोजन उद्या फायनल डे असणार आहे बॉलिंगसाठी सुभाष स्ट्राइक एंडला बॅटर ऋतिक या बॉलवर देखील पुन्हा एकदा सूरजने चान्स घेतला तिकडे की रनआउटचा आपण चान्सेस घेऊयात यामध्ये देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला डीप मध्ये आहेत फिल्डर सिंगल रन मिळेल वेल बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये शांततेने रन्स आलेत परंतु एका दुसऱ्या चौकाराची गरज असणार आहे पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले आतापर्यंत या बॉल देखील स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला जबरदस्त बॉलिंग सुभाषची गुड बॉलिंग या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले बॉल गॅप मध्ये निघून जाईल 4 रन मिळतील आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आपण तिकडे समाप्त झालाय बिनबाद एक बाउंड्री तर आली आहे 7 रन झाले धावफलकावरती 18 बॉल मध्ये 35 करायचे मॅचला जिंकण्याकरिता 18 बॉल 35 बॉलिंगसाठी सलीम गडकरी येत आहेत आकाशला मात्र यावर चान्स घ्यावा लागेल 18 बॉल 35 कोणता संघ फायनल मध्ये जाईल पहिलाच बॉल प्रचंड वेगाने पाहिला गेला गुड बॉल जबरदस्त बॉल पाहिला गेला सलीमचा प्रचंड वेगाने मात्र बीट करत असताना आकाशला आता 17 बॉल मध्ये 35 करायचे आहेत या बॉलवर आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल 17 बॉल मध्ये 34 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता
ऋतिक आणि आकाशला मात्र थोडाफार चान्स घेणं गरजेचं असणार आहे. थोडीफार ही मॅच क्रुशल आहे. कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाईल हे गणित मात्र इकडे डिपेंड असणार. या बॉलर लेगसिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. आजचा हा शेवटचा सामना आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सलीम स्ट्राईक एंडला ऋतिक. या बॉलवर बोल्ड आउट. परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. ऋतिकला बाहेर जावं लागेल. बॉल ऑफ द मॅच. बॅटर केसर सोनार येत आहेत. 10 रन झाले धावफलकावरती. 32 रनची अजूनही गरज आहे. 42चं टार्गेट आहे. गुड बॉलिंग. सलीमने एक महत्वाची विकेट मिळवली आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. जोपर्यंत आकाश गुरव बॅटिंगसाठी खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत ही मॅच फिरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. केसर सोनारकडे पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत. व्हाईट बॉल आहे. 11 रन झाले धावफलकावर. एक विकेट गेली आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सलीम स्ट्राईक एंडला. केसर सोनार या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि बॉल या बॉलवर समोर खेळला गेला. स्ट्राईक एंडला रॉकेट थ्रो केला गेला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर आकाश आणि केसर प्रयत्न चालू आहेत. 14 रन झाले धावफलकावर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉलमध्ये 28 रनची गरज आहे. 12 बॉल 28 करायचे आहेत. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय येतात. 12 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. केसर सोनार. पहिला बॉल धीम्या गतीने पाहिला गेला. व्हाईट बॉल आहे. 12 बॉलमध्ये 27 रनची गरज आहे. 12-27. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स मात्र सूरज उपाध्यायला पण कंट्रोल करावा लागेल. ऋग्वेदने तिकडे अपील केली होती बट
या बॉल समोर खेळले गेले, चांगलं टायमिंग केलं. ओमकार तिकडे पोहोचले गेले, परंतु एक सिंगल रन मिळेल. 11 बॉलमध्ये 25 रनची गरज आहे. अकरा बॉलमध्ये जिंकण्याकरिता 25 रनची गरज. स्ट्राईक आकाश गुरव. बल्लीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. या बॉलवर जबरदस्त टायमिंग केला गेलाय, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. या बॉलवर देखील जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. सूरज उपाध्याय त्यांना माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाही. आकाशकडे ती क्षमता आहे मॅच फिरवण्याची. 9 बॉलमध्ये 24 करायचे आहेत. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला. समोर खेळाडू आहेत तिकडे करण आणि थोडीफार मॅच आता आपण पाहिलं तर थोडं बॅकफुटला जाते टीम. अधिर सत्यविनायक कामोटे. 23 रनची अजूनही गरज आहे. यामुळे देखील फ्लिक केला गेला समोर. आता मात्र सामना थोडा फसला गेलाय. शेवटचे 6 बॉल आणि 23 रनची गरज आहे. 6 चेंडू 23 रनची गरज. गुड बॉलिंग सूरज. सहा बॉल 23 करायचे बॉलिंगसाठी विशाल जाधव. पहिले 2-3 बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. अष्टविनायक मित्रमंडळाचे एक भव्य दिव्य असं आयोजन आणि पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर. या बॉलवर नो बॉल आणि मॅच मध्ये कलाटणी येईल का? चौकार तर आलाय. कॅप मध्ये बॉल ट्रबल झाला. समीकरण मात्र आता 4 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. आकाश गुरव बॉलिंगसाठी विशाल. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि फटका फसलाय आणि मॅच पण फसली. आता अधिर सत्यविनायक कांबोटे संघ मात्र बॅकफुटला जातोय. रोहित सकट बॅटिंगला आले आणि सूरज उपाध्याय मात्र फिल्डिंग सेट करतात. तीन बॉल मध्ये 17 करायचे आहेत. समीकरण मात्र आता थोडं एक कठीण होत चाललंय. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. इकडे देखील समोर खेळले गेलेत आणि पिक बॉल कलेक्ट केला गेलाय. सो आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. वेल प्लेड टीम व्ही पॅकर माझगाव. ऋग्वेदने जी बॅटिंग केली. वेल प्लेड अभिनंदन आणि आजच्या दिवसातून मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय व्ही पॅकर माझगाव संघ. अभिनंदन. खूप चांगला खेळ केला आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ऋग्वेद जाधव. जबरदस्त बॅटिंग केली ऋग्वेद. आपण या अफलातून बॅटिंग केली ऋग्वेदने.
खूप चांगला खेळ केला आणि खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या. ऋग्वेद जाधव आपण या. उद्या एक आपण 3:30 ते 4 वाजता फायनल खेळण्यासाठी यायचं आहे. मोहक आणि ओमकार 3:30 ते 4 वाजता आपल्याला इथे फायनल खेळायचा. तुम्ही या आणि या मॅच प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. जबरदस्त खेळ केला ऋग्वेद जाधव. खूप जबरदस्त परफॉर्मन्स केला ऋग्वेद जाधव. एक जबरदस्त जाधव आणि काय बॅटिंग केली जाधवने. वाह. लोटे चषकामध्ये पण जबरदस्त खेळ केला होता ऋग्वेद आणि आता मात्र चर्चेत राहिला गेला ऋग्वेद. वेल प्लेड. अभिनंदन. असाच खेळ करत राहा आणि आपल्या माझगावचं नाव पुढे घेऊन जा. खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. उद्या आपण सकाळी 9 वाजता भेटूयात आणि उद्या मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स ज्यांना टी शर्ट्स मिळाल्यात ते टी शर्ट घालून येतील.